सूरज चव्हाणचं एक वेगळंच सत्य समोर आलंय मित्रांनो. नक्की काय आहे हे सत्य जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि 7 स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सूरज चव्हाण संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावरती राज्य करतोय, पण हा सूरज चव्हाण किती साधा आणि भोळा मुलगा आहे ही स्टोरी सांगितल्यावरती तुम्हाला समजणार आहे. तुम्हाला माहिती आहे, बिग बॉसच्या घरात येण्याआधी सूरज चव्हाण याकडे कपडेसुद्धा नव्हती अशी सोशल मीडियावरती बातमी पसरत आहे. बऱ्याच लोकांचं हे म्हणणं आहे की त्याच्या पायामध्ये घालायला चप्पलसुद्धा नव्हती, तर त्याला एका कंपनीने जे आहे ते मदत करून जे आहे ते आता कपडे पुरवत आहे. पण यापेक्षा एक वेगळी गोष्ट तुम्हाला मी जे आहे ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. असं समजतंय मित्रांनो, ज्यावेळेस बिग बॉसचे मेकर्स सूरज चव्हाणची कास्टिंग करायला जात होते त्यावेळेस सूरज चव्हाण जो आहे त्या लोकांना घाबरत होता. त्याला असं वाटत होतं की ही लोक मुंबईला नेतील आणि माझ्याबरोबर काहीतरी बरं वाईट करतील. त्याला हा विश्वासच नव्हता बसत की ही बिग बॉसची लोक आहे आणि हे एका शोसाठी माझं कास्टिंग करायला आले आहेत. त्यामुळे सूरज चव्हाण त्यांचे फोन उचलत नव्हता. त्यांची गाडी ज्यावेळेस त्याच्या गावात जायची त्यावेळेस तो पळून जात होता. या उलट त्याला पैशाची मॅनेजमेंट कशी करायची या सुद्धा गोष्टी त्या ते अजिबात सुद्धा माहीत नव्हत्या. बिग बॉसच्या मेकर्सनी त्याला सगळी मदत केली. त्याला एक विश्वास दाखवला की आम्ही जे आहेत ते तुझ्याबरोबर काही चुकीचं नाही करणार आहे, चल आमच्याबरोबर तू शोमध्ये चल. आणि त्यांनी रिक्वेस्ट करून जे आहे ते सूरज चव्हाणला बिग बॉसच्या घरात आणलेलं आहे मित्रांनो. आणि त्याचबरोबर सूरजच्या बाबतीत ते सगळे योग्य निर्णयसुद्धा त्यांनी घेतलेले आहेत आणि त्यांनी सूरजची खूप चांगल्या प्रकारे मदतसुद्धा केलेली आहे. तर ही खरीच मोठी गोष्ट आहे. बिग बॉसच्या मेकरचा हा मोठेपणा आहे की सूरजला तेवढी मदत करत आहेत. पण हे सूरजचं सत्य ज्यावेळेस मला समजलं तेव्हा मी सुद्धा थोडासा शॉक झालो होतो. आता सूरज घरामध्ये कसा खेळतोय, त्याला लोक कसे पसंत करत आहेत ते तो तुम्ही पाहतायच. पण सूरजची ही गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.